नमस्कार मित्रांनो सगळ्यांना. काय झालंय माहितीये का मित्रांनो, काय होतंय माहितीये का, बायकांना जास्त मोकळीक दिली ना काय परिणाम होते त्याचं बघा. आज काय मगापासून मी बघा लागलोय नाटकं काय चाललेत काय नाही घरामध्ये आज. तर चला तुम्हाला दाखवतो मी काय आहे. डोक्याला ताप करून ठेवायचा नुसतं. काय करायला लागली तू? काय नाश्ता करायला लागले? हं? अंडा ब्रेड नाश्ता? करते. हा का? नाश्ता करायला लागली आहे सगळं ठीक आहे. हा काय अवतार घालून ठेवलाय तू आज? हा काय उतर घातलं म्हणजे कपडे घातल्यात जिमचे कधी dress घेतले ती कपडे तू? हा आणले होते महाग एकदा. अगं पण कधी मला तर मी तर बघितलं ना. आणि तू काय कुठं चाललंय एवढं आवरून दरून? कुठं चालले म्हणजे म्हणलं की तुम्हाला मी हा काय म्हणली होती? तुम्हाला म्हणलं होतं काम घराचं उरकत आलं की मग मी जिम लावते, माझी तब्येत जरा बरोबर मी नाहीये. बघू म्हणलं होतं तवा. मग बघूचा अर्थ तेच असते ना, काय हा जा म्हणून. आपण तुला काय गरज होती एवढं सगळं उद्योग करायची? आणि तुला कोणी सांगितले असले कपडे घालून जायला? हा मग जिमला काय मी साडी नेसून जाऊ का? अगं पण मी तुला कुठं परवानगी दिली ती परवानगी जायची? दिली ती म्हणजे मी महाग काय डॉक्टर म्हणले तुमची आणि तब्येत लगेच बरोबर आज नाही. अंडी ब्रेड सगळं धडकाच लावला की जिमच चालू का चांगली तुझी? मग त्यांनी सांगितलं ना सकाळी तुम्ही एकतर ऑमलेट करा नाहीतर बॉईल अंडा खाऊन या. बॉईल अंडा मला आवडत नाही म्हणून म्हणलं आपलं ब्रेड आणि कोणी सांगितलं तुला? कोणी सांगितलं शाण्यानं कोचने तुला सांगितलं, एवढं सगळं सरांनी करायला? सरांनी सांगितलं. तुला सांगितलंच कोणी उद्योग करायला? कोण जायला सांगितलं होतं तुला? अहो तुम्हाला बोलले होते की मी, तुम्ही आता का पलटी मारायला लागलाय? बोलली होती मी बोललो होतो. मी म्हणलो होतो तुम्ही बघू. सुद्धा म्हणले ठीक आहे मी जा बघू तुझं म्हणलो routine होतो लाव. तुला. मी बघू म्हणलो होतो तुला. मी काय म्हणलो होतो बघू. काय बघू? त्या टायमाला बघू म्हणलं होतं जायच्या टायमाला नाही मला बोला, तुम्ही डायरेक्ट म्हणले होते तू तुझं रुटीन लाव, खाणं पिणं ठेव, व्यायाम कर. तुला कोण मैत्रीण असेल तर आता मैत्रिणी चाललोय ना मी, की एकटी चालले का? आणि हो का ते पण क्लिअर करते, ते युनिसेक्स ह्याच्यामध्ये चालले बरं का मी जिम मध्ये. काय दोन्ही एकत्र येते, जेंट्स पण आणि लेडीज पण. परत त्याच्यावर आणि बॉम्ब करते माझ्या संघ. आणि ती त्यांचं वेगळं असते, त्यांची जिम वेगळी आणि लेडीजची वेगळी. फक्त एका जिम मध्ये दोन आहे ते. काय लय अवघड झालं बाई. आपण तुझं डोकं कसं काय चालतंय म्हणतो एवढं ग फास्ट? चालते म्हणजे अहो, पुढचं तुम्ही कसं असं काय का करायला चालतंय? लागलाय? काय तुमच्या समोर चालतंय? विषय झालाय की हा. मी कधी जा म्हणलं होतं तुला? मला माहित होतं काय आडवा पाय घालणार मला. अरे काय माडवाच पाय घालणार, कधी कधी सुखाने हे करू देणार नाही. काय माडवा पाय घालणार? हे काय नाटक आता? काय माहित किती खर्च केलास तू? तुमचं काय खर्च किती केला? खर्च केलास तू? 3 दिवस फ्री आणि मध्ये तुला कोणी ट्रेनिंग आहे. सांगितलं होतं हे सगळं अवतार घेऊन तुला बाहेर जायला जिम मध्ये? अहो मग असेच कपडे घालतात ना जिम मध्ये कोणी फिटिंग. सांगितलं म्हणतो मी? मला विचारायचं काय आहे का नाही तुझं? काय तुम्ही काय सांगाल अख्ख्या जगाला माहितीये की. काय जगाला माहितीये? मग पंजाबी ड्रेस साडी नेसून जाऊ का तिथे जिम करायला? आहेत का माझ्याकडे? माझ्या डोक्यात जाऊ नका तू. मला माझे लिमिट क्रॉस केलं तर बघ काय होईल तुला तर सांगायला लागलोय मी. डोक्यात जाऊ नको. तुम्हाला कधी बघवते माझं सुखच बघवत नाही तुम्हाला. काय सुख काहीतरी असं घंटा काही सुखाय का करायला तुझं? लागलं होय का का? नाही? कुठं बाहेर चालले की कशाला? कशाला पाहिजे इथे असली नाटकं? कशाला पाहिजे डोक्यावर चढून ठेवलं? हे असे परिणाम भोगावं लागतात आम्हाला. काय डोक्यावर सोडून ठेवलंय मला? हा? एवढं घराचं काम चालू कुठं हल्ले का मी? का काय माहेरी हलायचं गे- तुला? काय गरज आहे माहेरी कुठं गेले का जायची? कुठल्या तुला गरज मैत्रिणी कुठं संग जायची? गेले, तुला कुणाच्या गरज- बर्थडेला गेले? तू मला ज्ञान शिकू नका. ग बसा. मला माहितीच होतं तुम्ही आडवा पाय घालणार. आणि काल मी तुम्हाला म्हणले होते मी इन्क्वायरी करायला चालले. हा ठीक आहे ये जा म्हणले की मला. ना आता काय चालू केलंय? कुठली इन्क्वायरी? काय सांगितलं तुम्हाला? नुसतं म्हणले विचारून येणार. काय विचारणार काय नाही? मग घंटा मी कामाच्या नादात होय म्हणलं की गेली लगेच हुंडरत. मग विचारणार आल्याच्या नंतर जॉईन केल्याशिवाय समजणार नाही ना ते कसं शिकवतात कसं नाही, त्यांची पॉलिसी कशी आहे. ते पहिले कपडे काढ. ती मला चालणार नाही तसली मी नाटकं. नाही काढणार कपडे. जर काय करायचं कर्ज ते नाटकं चालणार नाही मला अजिबात. काय तसंच आहे पहिल्यापासून. तू मला वाकडे जाऊ नको माझ्या. काय काय वाकडे जाऊ नको. मारायचं काय विषय? मग तू नीट बोल. इथं मी विचारतोय तर नीट बोलायचं मला माझ्यासाठी. नाही माझी चूक काय एवढं सांगा फक्त. चूक काय माझी? अगं मी काय म्हणलं तुला? सांगितलंच कोणी हे सगळं करायला? कोणी सांगितलं सांगितलं तुला हे करायला हे सगळं? अहो सांगायची काय गरज आहे? आपलं क्लिअर अगं विषय काय झाला. मला नवऱ्याचं काय काय एवढं स्वातंत्र्य परमिशन नाहीये काय का? आहे का नाही तुला? काय अवघड लाड करतो म्हणून मला काय एवढं स्वातंत्र्य नाहीये का? काय स्वातंत्र्य आहे तुला? काय स्वातंत्र्य काय पाहिजे? स्वातंत्र्य आहे? कुठं जायचं म्हणलं की 10 वेळा तुमची परमिशन घ्यायला लागते मला. जाऊन येऊ का हे करून. व्हिडिओ मी मुद्दाम काढायला लागलोय. मला माहिती आहे. आईला दाखवतो नंतर भांडणामध्ये मला म्हणतेस आई तू. माहितीये आईला. हा. आईचं काय नसते माझ्या. हा. मला गप खाऊन नेऊ द्या. मला आडवा पाय घालू नको तू तुम्ही. मला ही सगळं उद्योग करायची काय गरज होती म्हणते मला नाही विचारता. काय उद्या हा, केलं इथे नाही. 1-1 रुपया मी वाचवायचं बघायला लागलो आणि तुझं ही नाटकं चालू होय. केल्याचं दवाखान्यात तुम्हाला कपडे किती 5-10 हजाराची कपडे आहेत ती? तुम्हाला काय करायचंय? अरे ते बहिणीबाईचा हप्ता आलता ना त्यातनं घेतलेत मी. तुमचे पैसे नाही खर्च ते करणार. तर कारणच झाले ते बहीण काय ती कुठली लाडकी बहीण बहिणाबाई म्हण लाडकी बहीण. असू दे की मग.
तुमचं त्या काही लाडक्या कृपया केलं बहिणीने का? तर लाडक्या बहिणीच्या नावाखाली नुसते लूट लावले तिकडं तर गव्हर्नमेंटचं तर नाही विषय राहिला बाजूला, पैसे कधी जमा होते नाही होते तर इकडे घोडा लावते त्याच्या नावाखाली. मध्ये त्या काय खरेदी केली की लाडक्या बहिणीच्या पैशातून खरेदी केली. मग होईच की मागच्या महिन्यात 1500 रुपये आले तसेच ठेवले होते मी ते. तुला मी 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 एवढं कॉन्फिडन्स कसं काय येतं, कुठून येतं एवढा कॉन्फिडन्स? हा? लांब होतं ते कॅमेरा बंद करा. कॅमेरा बंद करतच नाही मी, हे सगळं लाज वाटते का? उठलं आई- सुटलं घरात तमाशा दाखवत बसताय लोकांना. ते पहिले कपडे काढते, नाही, मी दुसरे काढणार. गाऊन साडी घालायची, ती अजिबात जायचं नाही तसलं ही घालून 4 दिवस तुम्ही नाटकं कितीही आडवं करायची. घाला मी जाणार. पैशाला घोडा लागत इथं मरणाचा, 4 दिवसाची नाटकं फक्त ही किती सगळी. तुम्ही आडवं लावा मी जाणारच आहे. काय जाणार आहे बघू जाणार उद्या आहे. कशी जातेच. बघाच जाणारच आहे मी. भांडण झालं तर जा दे. इतके दिवस झालं नीट बोलायचं माझ्या संग. इतके दिवस झालं जाऊ दे करत होते प्रत्येक ह्याला. आता मला एवढं समजते माझी काही चुकी नाहीये. मी माझ्या शरीराची काळजी घेण्यासाठी माझं स्वतःचं रुटीन लागण्यासाठी चालली मी तिथं. मला कशाला कसं पाहिजे दुखायला लागले, तुला? काय कर माझे मला घरात चांगलं काम माहिती. कमी येते काय? एवढं झालं, लग्न झालं, एवढी वर्ष झाली, संसाराला वेळ दिला, पोरं झाली, पोरांचं सगळं केलं. आता पोरं बी आपली जात्यात, स्वतःच्या हाताने खात्यात पित्यात. आता माझे मला वेळ होते की स्वतःला जिम लावायची होती तेव्हा मी काय बोलले का तुम्हाला? तुम्हाला ज्ञान पाजवू नको हा, इथं, ज्ञान पाजवू ज्ञान नको. शिकवायचं नाही मला. तू कामावर आले की जिमलाच पळायची की 2 तास मी घरात राहत नव्हते तेव्हा काय बोलले का मी? त्याचं तर जरासं हे ठेवा. तुम्हाला ज्ञान का शिकवा लागली याची इथं दाखव. वर तोंड तुम्ही मला करून? हात लावू नका. काय शिक? मला माहितच होतं. हे करू कुठं झाली? कुठं चालली तू? कुठं चालली? जाते जायचं मी नाही. अशीच. कुठं चालली? सर का मी काय कुठं खात चाललीस? कुठं चाललीस? अजिबात जायचं नाही. ते नाटकं बंद कर. तिकड सगळे कपडे काढते, दुसरं गाऊन साडी घालते. सर का मला जायचंय. मला माहिती हा, मी काय बघतो. खाऊ दे. मी बाहेरच्या बाहेर ज्यूस बीस